संमोदमान जातककथा। वाराणसीत ब्रह्मदत्त राजा राज्य करीत असता बोधिसत्व लावा पक्षाच्या कुळात जन्मून हजारो लाव्यांचा पुढारी होऊन अरण्यात राहत असे। त्यावेळी एक पारधी त्या अरण्यात येऊन चरणाऱ्या लाव्यांना जाळ्यात पकडून त्यांना बाजारात विकून आपला निर्वाह करीत असे। एके दिवशी बोधिसत्व आपल्या समूहातील लाव्यांना म्हणाला, हा पारधी आपल्या ज्ञातिवर्गाचा नाश करीत आहे, ह्याला एकच उपाय आहे। जर तुम्हांपैकी कोणी त्याच्या जाळ्यात सापडला तर एकमताने ते जाळे घेऊन तुम्ही उडावे व एखाद्या काटेरी झुडुपावर टाकून त्याच्या खालून निघून जावे। दुसऱ्या दिवशी काही लाव्यांवर पारध्याने जाळे टाकल्याबरोबर बोधिसत्वाच्या उपदेशाप्रमाणे त्यांनी ते उडवून नेले व एका काटेरी झुडुपावर टाकून त्याच्या खालून पळ काढिला। काट्यातून जाळे मोकळे करता करता पारध्याला संध्याकाळ झाली व रिकाम्या हातानेच तो घरी गेला। हे असे बरेच दिवस चालले, तेव्हा त्याची बायको रागावून त्याला म्हणाली, रोज रोज एक कवडीहीन आणता घरी येता, ह्याच्यावरून असे दिसते की कोणीतरी बाई तुम्ही सांभाळली असली पाहिजे व तिच्यासाठी सर्व पैसा खर्चण्यात येत असला पाहिजे। पारधी म्हणाला, तुझी चुकीची समजूत झाली आहे, पण मी काय करू। लावावे एकजुटीने जाळे घेऊन जातात आणि काटेरी झुडुपावर टाकतात, त्यामुळे माझा संपूर्ण दिवस ते जाळे सोडवण्यात जातो आणि शेवटी हाती काही लागत नाही। तथापि मी निराश झालो नाही, जोपर्यंत त्यांच्यात एकी आहे तोपर्यंत जाळे घेऊन उडून जातील, पण जेव्हा आपसात भांडू लागतील तेव्हा खात्रीने माझ्या हाती येतील। काही दिवसांनी खाण्यासाठी जात असताना एक लावा दुसऱ्याच्या डोक्यावरून गेला, त्यामुळे दुसऱ्याला त्याचा राग आला। पहिल्या लाव्याने क्षमा मागितली, तथापि दुसऱ्याने ते ऐकता भांडण्यास सुरुवात केली। होता होता सर्व समुदायात फूट पडली। बोधिसत्वाने विचार केला की जेथे एकी नाही तेथे सुरक्षितपणा नाही, आपण येथून दूर गेलेले चांगले। त्याप्रमाणे बोधिसत्व आपल्या वचनात राहणाऱ्या समुदायाला घेऊन दुसरीकडे निघून गेला। इकडे लाव्यापैकी काही जण जेव्हा जाळ्यात सापडत तेव्हा तिथेही भांडणे करीत, पक्षप्रतिपक्ष करीत व जाळे उडवून नेण्याचे सामर्थ्य राहिल्यामुळे पारध्याच्या हाती जात। अशा रीतीने पारध्याची चांगली चैन चालली व बायकोची त्याच्यावर फार मर्जी बसली। तित्तीर जातककथा। प्राचीन काळी हिमालय पर्वतावर एक तित्तीर पक्षी, एक वानर आणि एक हत्ती एका मोठ्या वडाच्या आश्रयाने राहत होते। परंतु त्यांच्यात असावे तसे ऐक्य नव्हते, परस्परांविषयी अनुकंपा नव्हती। हा प्रकार तसा चालणे बरोबर नसल्यामुळे त्यांनी असा विचार केला की जो आपणात वडील असेल त्यांच्या सल्ल्याने वागावे। तेव्हा वानर हत्तीला म्हणाला, काय हो, तुम्ही ह्या झाडाला किती दिवसांपासून पाहता। हत्ती म्हणाला, जेव्हा हा वडाचा रोपा अगदी लहान होता तेव्हा माझ्या बालपणी मी त्याला पोटाखाली घालून वरून जात होतो। पण वानरदादा, तुम्ही ह्या झाडाला केव्हापासून ओळखता। वानर म्हणाला, मी माझ्या लहानपणी ह्या वडाच्या रोपाच्या अगदी अग्रशाखेची पाने जमिनीवर उभा राहून तोडीत होतो, तेव्हापासून ह्या झाडाला मी ओळखतो। पण तित्तीर दादा, तुम्ही ह्याला किती दिवसांपासून पाहता। तित्तीर म्हणाला, येथून थोड्या लांब अंतरावर एक वडाचे झाड होते, त्याची फळे खाऊन मी ह्या ठिकाणी शौचविधी करीत असे, त्यामुळे हे झाड येथे उगवले, तेव्हापासून मी ह्या झाडाला ओळखत आहे। ह्यावरून तित्तीर पक्षी त्या तिघांत वडील होता हे सिद्ध झाले आणि तेव्हापासून वानर आणि हत्ती तित्तीर पंडिताच्या सल्ल्याने वागू लागले, त्यामुळे त्या तिघांचेही त्या ठिकाणी वास्तव्य फारच आनंददायक झाले। तित्तीर पंडित आपला बोधिसत्व होता हे निराळे सांगण्याचे कारण नाही। भवतु सब्ब मंगल। साधु साधु साधु।